कोण रात्री हॉस्पिटलवर निघालं तर ब्लॅक मध्ये निघालं त्याची शूटिंग पण आमच्याकडे होती. तर 91 साली जर शूटिंग करू शकतो, आता तर 2024 आहे, तर कोण कोणाच्या चादरीमध्ये हे सगळं माहिती आहे. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आरोप करताना जपून करा. झाकली मूठ 1.25 लाखाची, आपल्याला काय कोणाची प्रतिमा कोण पुढं आता जाऊ दे. मी काय बरेचसे लोक असे असतात जे आवश्यकतेपेक्षा जास्त पळतात आणि इतकं लांब निघून जातात की त्यांना त्यांचं घर मागं सापडत नाही. तर ते जिथं पोहोचतात तिथं एक नवं घर निर्माण करतात आणि सगळ्या पुरावे सहित एकदा फक्त उभं राहू. हे परत आयुष्यात कधी राजकारणात याची इच्छा राहणार नाही. हे पण तुम्हाला सांगतो, आमची यंत्रणा काय आहे हे आम्ही कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांच्या खटल्यामध्ये जे लोक होते त्या कालावधीमध्ये, कोण रात्री हॉस्पिटलवर निघालं तर ब्लॅक मध्ये निघालं त्याची शूटिंग पण आमच्याकडे होती. तर 91 साली जर शूटिंग करू शकतो, आता तर 2024 आहे, तर कोण कोणाच्या चादरीमध्ये हे सगळं माहिती आहे. चादर फक्त कधी उचलायची हे सुजय विखे सांगणार. आणि असे एक नाही आहेत, अनेक मातब्बर आहेत. तर माझी सगळ्यांना विनंती आहे की आरोप करताना जपून करा. झाकली मूठ 1.25 लाखाची, आपल्याला काय कोणाची प्रतिमा कोण पुढं आता जाऊ दे. मी काय फार काय माझी बोलायची इच्छा नाही. असतं एखादा माणूस जर कामात व्यापलेला असतो तर, आणि ज्याचा प्रवास जास्त असतो त्याला तेवढेच जास्त घर असतं पण आवश्यक असतं असं मला काही लोकांनी सांगितलं. बरेचसे लोक असे असतात जे आवश्यकतेपेक्षा जास्त पळतात आणि इतकं लांब निघून जातात की त्यांना त्यांचं घर मागं सापडत नाही. तर ते जिथं पोहोचतात तिथं एक नवं घर निर्माण करतात आणि मग परत तिथून निघाले, अजून लांब निघून गेले, परत तिथं एक घर निर्माण करतात. असे अनेक प्रतिनिधी आहेत ज्यांनी जाऊ दे. तर आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. मला काय फार टेन्शन नसतं निवडणुकीचं, मी फार विचार करणारा माणूस नाही. मी काम केलं, जनतेसमोर मांडणार, जनतेसमोर मांडलं, जनतेला वाटतं सुजय विखे करू शकतो, मतदान टाका. जनतेला वाटतं सुजय विखे नको, मला घरी बसवा. जनता ठरवते. 4-5 पुढारी नाही ठरवू शकत सुजय विखेचं भवितव्य काय. या जिल्ह्याची गोरगरीब जनता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहील. त्यांच्या कामाची पावती माननीय कर्डिले साहेबांच्या नेतृत्वाखाली जो विकास या परिसराचा झालाय, तो विकास देखील अतिशय सक्षम पद्धतीने येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही करू. परत एकदा आपण ज्या विश्वासाने मला मतदान टाकलं, खासदार केलं, एक अभ्यासू खासदार म्हणून आपले सगळे कामं मी करू शकलो याचा मला विशेष आनंद आहे. येणाऱ्या 15 दिवसामध्ये जेव्हा परत पोकर्डीमध्ये कार्यक्रम होईल तेव्हा ते एक भाषणाची लेव वेगळी असेल, तेव्हा जोश वेगळा असेल. आणि म्हणून मी आज फार बोलणार नाही. तर काही लोक पत्रकार अनेक लोक येतात जेव्हा मी असतो किंवा कर्डिले साहेब असतात, त्यांचं अनेक लोकांच्या न्यूज पोर्टल माझ्यामुळेच चालतात. कारण की मी टीका केल्याशिवाय कर्डिले साहेब बातमीच तयार होत. तर थोडं 15 दिवस थांबा आणि त्याच्यानंतर एखाद्याला उभं राहायचं, त्याला उभं राहतं. तुम्हाला इतक्या बातम्या मिळतील, तुमच्या चॅनलचे TRP फक्त मी तुम्हाला माध्यमातून रिलीज करत सगळे पिक्चर, तुम्ही फक्त वेळेवर रिलीज करा. आपण सगळेजण आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार. आणि जे काही उर्वरित कामं आहेत, जसं मी सांगितलं आता एक अर्ज आला तर ते कर्डिले साहेबांकडे द्यायचा. सगळे अर्ज त्यांच्याकडे द्या, तिथून पण माझ्याकडे. आम्ही एक सिस्टम ठरवून घेतली, नाही तर काय व्हायचं, लोक दोन्हीकडून खेळायचे. त्यांच्याकडे द्यायचे, त्यांच्याकडून झालं माझ्याकडे द्यायचे. आणि मग आम्ही नेहमी हा विचार करायचो. आणि एक दिवस आम्ही बसलो आणि आम्ही आज चर्चा केली की आपण भांडतो कोणासाठी, आपला वाद काय नेमकी. आणि मग आम्ही चर्चा करून नंतर असं कळालं की आमच्यामध्ये काय वाद नाही, पण कालच्या लोकांनी लावा करून दिले. मग आम्ही एक सिस्टम बनवली. त्या सिस्टमच्या आधारावर एकदम सुखमय जीवन मागच्या वर्षभरामध्ये अतिशय चांगलं चाललेलं आहे. कामं होत आहेत, विकास होतोय आणि कार्यकर्त्यांना देखील न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी माननीय कर्डिले साहेबांच्या माध्यमातून केलं जात आहे. आपण सगळेजण या कार्यक्रमासाठी आलात, आपले सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. आणि येणाऱ्या कालावधीमध्ये एक नवा उपक्रम घेऊ. 22 जानेवारीला आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या माध्यमातून अयोध्यामध्ये होणाऱ्या राम मंदिराच्या
स्थापनेला रामाच्या या परतीच्या अयोध्याच्या प्रवासामध्ये जे उपक्रम अहमदनगर जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीने घेतला जाणार आहे त्याची घोषणा येणाऱ्या कालावधीमध्ये आम्ही करू। माझी प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती आहे की या उपक्रमामध्ये गावाचा प्रत्येक नागरिक, प्रत्येक ग्रामस्थ, प्रत्येक माता भगिनी, प्रत्येक घर हे या सगळ्या 22 जानेवारीच्या उत्सवाला साजरा करण्यासाठी आपलं सगळ्यांचं अनमोल सहकार्य लागेल ते आपण अवश्य कराल। एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो।